Hello and welcome to Code Gets Easy. सी प्रोग्रामिंग ट्युटोरियलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मल्टी डायमेन्शनल ॲरे. तुमच्या लक्षात असेल आपण सी याच्या इंट्रोडक्शनमध्ये ॲरेच्या इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं की सिंगल डायमेन्शन ॲरे काय असतात. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकणारच आहे. तर चालू करूया आपण मल्टी डायमेन्शनल ॲरे. मल्टी डायमेन्शनल ॲरे म्हणजे ॲक्च्युली काय असतात तर सिंगल डायमेन्शनसारखे आपण भरपूरसे ॲरे एकदम बनवून घेऊ शकतो एकाच ॲरेमध्ये. तर म्हणून त्याला म्हणतात की कलेक्शन ऑफ ॲरे. कारण ज्या वेळेला आपण एक ॲरे बनवतो किंवा सिंगल डायमेन्शनल ॲरे बनवतो त्याच्यामध्ये आपलं काय असतं तर एका लाईनमध्ये आपण किंवा लिस्ट टाईपमध्ये व्हॅल्यू स्टोअर करून घेतो किंवा डेटा स्टोअर करतो. पण जेव्हा आपण मल्टी डायमेन्शनल करतो तेव्हा काय असतो की ह्या एका ॲरेसारखे आपण भरपूरसे ॲरे एकत्र एका सिक्वेन्समध्ये ठेवू शकतो. म्हणून त्याला म्हणतात मल्टी डायमेन्शनल. म्हणजे इथे लक्षात घ्या की एका लाईनमध्ये जेव्हा आपण स्टोअर करतो ते एक डायमेन्शन असतं, पण ज्यावेळेला अशा भरपूर आपण लाईन एकामागोमाग लिहितो त्याला म्हणतात मल्टी डायमेन्शनल. आता आपण पुन्हा एकदा डायमेन्शन्स म्हणजे काय ते थोडक्यात बघून घेऊया. तर वन डायमेन्शनल म्हणजे सिंगल डायमेन्शनल, जसं की मी आज तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये फक्त कलेक्शन ऑफ डेटा किंवा व्हॅल्यूज असतात, म्हणजे एका लिस्ट टाईपमध्ये सलग त्या व्हॅल्यू स्टोअर होतात. टू डायमेन्शनल म्हणजे काय तर त्याच्यामध्ये वन डायमेन्शनलचे भरपूरसे ॲरे एकामागोमाग येत आपण स्टोअर करून घेतलेले असतात. थ्री डायमेन्शन म्हणजे काय तर कलेक्शन ऑफ टू डायमेन्शन ॲरेज. म्हणजे टू डायमेन्शन ॲरे भरपूरसे जर आपण एकत्र एकामागोमाग स्टोअर करून घेतलेले त्याला म्हणतात थ्री डायमेन्शन. कारण इथे तिसरं अजून एक डायमेन्शन येतं, कारण आपण रोज आणि कॉलम्स तर घेऊ शकतो टू डायमेन्शनमध्ये. थ्री डायमेन्शनमध्ये काय होणार आहे की अशा रोज अँड कॉलम्सचे भरपूरसे सेट एकामागोमाग एक बनणार आहे. आणि चौथा जो प्रकार आहे तो एन डायमेन्शनल आहे. एन डायमेन्शन म्हणजे काय तर तिथे एनच्या जागी तुम्ही कुठलाही नंबर घेऊ शकता, 1 2 3 4 5 6 काही असेल ते, आणि तेवढ्या डायमेन्शनचा ॲरे आपण बनवून घेऊ शकतो. जनरली मल्टी डायमेन्शनल ॲरे बनवण्यामागची मेन कन्सेप्ट किंवा मेन उद्दिष्ट काय आहे तर भरपूरसा डेटा आपल्याला एका डेटा स्ट्रक्चरमध्ये स्टोअर करता यावा म्हणून. डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय आणि या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितलेल्या आहेत इंट्रोडक्शनमध्येच. त्याच्यानंतर आता आपण बघतोय की मल्टी डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर कसा करून घ्यायचा. टू डायमेन्शनल ॲरे हा मल्टी डायमेन्शनल ॲरेमधला एक पॉप्युलर आणि अतिशय सिम्पल असा पार्ट आहे, आणि त्याच्याने भरपूरसे आपले जे प्रोग्रामिंग प्रॉब्लेम असतील किंवा मॅथमॅटिकल प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह होतात, म्हणून तो जास्त यूज केला जातो. पण आपण एक एक करून डायमेन्शनल ॲरे इथे बघणार आहोत. त्यानंतर टू डायमेन्शनल असेल किंवा एन डायमेन्शनल असेल, सगळे जे ॲरे एलिमेंट असतात ते सिक्वेन्शियल मॅनरमध्ये स्टोअर असतात. जसं मी तुम्हाला सिंगल डायमेन्शनच्या वेळेला आपण सांगितलं होतं की एका कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये एक एक एलिमेंट स्टोअर केलेले असतात. त्याच्यामुळे मेमरीच्या लोकेशनमध्ये तेवढी जी ॲरेची साईज असेल तेवढं आधीच असाईन होतं आणि एक एक एलिमेंट त्याच्यामध्ये स्टोअर होत जाणार आहे. आता आपण बघूया डिक्लरेशन एन डायमेन्शनल ॲरेचं कसं असतं. इथे सिम्पली तुम्हाला दिसत असेल की डेटा टाईप पहिला घेतलेला आहे, त्याच्यानंतर ॲरेचं नाव आहे, आणि मग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साईज 1 म्हणजे इथे एका डायमेन्शनसाठीची साईज, त्याच्यानंतर दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या डायमेन्शनची, असं आपण एन डायमेन्शनपर्यंत सगळ्या साईजेस घेऊन शेवटी सेमीकोलन दिला की याच्याने एन डायमेन्शनल ॲरे जो आहे किंवा किती डायमेन्शनचा जो ॲरे आहे तो आपण डिक्लेअर करून घेऊ शकतो. जसं की तुम्हाला आठवत असेल सिंगल डायमेन्शनमध्ये आपण एकदाच स्क्वेअर ब्रॅकेट घेतली होती आणि त्याच्यामध्ये साईज टाकली होती किती एलिमेंटच्या स्टोअर होतील त्याबद्दल, आणि टू डायमेन्शनसाठी आपण पुढच्या एका स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये तशी व्हॅल्यू टाकू शकतो. आपण सगळे एक्झाम्पलही बघणार आहोत, फक्त आत्ताला हे एक डिक्लेरेशन लक्षात ठेवा. एक्झाम्पल म्हणून बघा इथे थ्री डायमेन्शनल ॲरेचं मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इंटिजर ॲरेसाठीचं. डिक्लेरेशन बघा कसं दिलेलं आहे. पहिलं इथे इंटिजर म्हणजे डेटा टाईप आहे, त्याच्यानंतर 3DIM म्हणजे ॲरेचं नाव आहे, आणि मग इथे 3 वेळा स्क्वेअर ब्रॅकेट घेतलेलं आणि प्रत्येकामध्ये एक एक न्यूमरिक व्हॅल्यू आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिल्या डायमेन्शनला 3 एलिमेंट स्टोअर होतील, दुसऱ्या डायमेन्शनला 4 आणि तिसऱ्या डायमेन्शनला 8. एक सिम्पल एक्झाम्पल आहे मल्टी डायमेन्शनल ॲरेच्या डिक्लेरेशनचं. आता इथे आपण 2 टाईपचे ॲरे मेनली बघणार आहोत, टू डायमेन्शनल आणि थ्री डायमेन्शनल. आपण सुरुवात करतोय टू डायमेन्शनल ॲरेजपासून.
जसं आपण बघितलं होतं की 2 डायमेन्शनल एक सिम्पलेस्ट फॉर्म आहे ॲरेचा आणि त्यालाच आपण 2Dसुद्धा म्हणतो. आणि अजून एक गोष्ट आहे की 2 डायमेन्शनल ॲरे हा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये मॅट्रिक्स म्हणून ओळखला जातो. मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे, तर सिम्पली टेबलचा फॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स याच्यामध्ये टेबल अरेंज केलेलं असतं आणि रोज आणि कॉलम्स मॅनरमध्ये सगळ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या अरेंज केलेल्या असतात. आणि मॅट्रिक्सचा कुठलाही प्रॉब्लेम असेल मॅथमॅटिकल किंवा कुठल्याही सब्जेक्टमधला, तो इझिली आपण 2 डायमेन्शनल ॲरेबरोबर सॉल्व करून घेऊ शकतो आपल्या प्रोग्रॅमिंगमध्ये. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम स्टेट करायला आणि तो सॉल्व करायला 2 डायमेन्शनल ॲरे हे खूप जास्त उपयुक्त ठरतात. त्याच्यानंतर 2 डायमेन्शनल ॲरे हे रिलेशनल डेटाबेसेससारखे डेटा स्ट्रक्चर इम्प्लिमेंट करायला वापरतात. जर तुम्हाला डेटाबेसेस म्हणजे काय माहिती असेल तर तुम्हाला रिलेशनल डेटाबेसेस समजेल. सिम्पली तुम्हाला सांगायचं, जर एक्झाम्पल मला सांगायचं असेल तर मी सांगेन की जसं तुम्हाला एक्सेल शीट माहिती असेल ज्याच्यामध्ये ज्या प्रत्येक तुम्हाला रो आणि कॉलममध्ये दिसतात, वर ABCD असतात जे कॉलम असतात आणि डाव्या बाजूला ज्या रो असतात ते 1 2 3 4 असतात, तर ते एक टेबल स्ट्रक्चर आहे. 2 डायमेन्शनल ॲरे अशी टेबल स्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. आता आपण बघून घेऊया की 2 डायमेन्शनलचा सिंटॅक्स काय आहे, पण त्याच्या आधी 2 डायमेन्शनलमध्ये आपण कितीही रोज आणि कितीही कॉलम स्टोअर करून घेऊ शकतो, ही एक त्याची प्रॉपर्टी आहे. डिक्लरेशन मग कसं आहे, सिम्पल. जसं आपण इन डायमेन्शनचं बघितलं तसंच आहे. डेटा टाईप पहिला आपण घेणार आहोत, त्याच्यानंतर ॲरेचं जे काही नाव असेल तुमच्या 2 डायमेन्शनल ॲरेचं ते घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण टोटल किती रो त्याच्यामध्ये असणार आहेत ते देणार आहोत आणि दुसऱ्या ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टोटल किती कॉलम असणार आहेत त्या ॲरेमध्ये ते आपण देणार आहोत. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल. इथे बघा इंटिजर टाईपचा एक ॲरे बनवून घेतलेला आहे INT आणि त्याचं नाव आहे मॅट्रिक्स आणि मग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण इथे लिहितो आहे की 3 रो या मॅट्रिक्समध्ये असतील आणि पुढच्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 4 म्हणजे 4 कॉलम ह्या मॅट्रिक्समध्ये असणार आहेत आणि शेवटी सेमीकोलन जो आपण नेहमीच प्रत्येक लाईनच्या एंडमध्ये देतो C प्रोग्रॅमिंगसाठीच्या. इथे एक्झाम्पल बघा, ज्या वेळेला आपण हा ॲरे बनवून घेतलेला आहे मॅट्रिक्स 3 आणि 4, तर त्याचं जे स्टोरेज आहे ते असं होणार आहे. म्हणजे मॅट्रिक्सच्या ॲरेचं नाव आहे आणि जी पहिली सेल असेल ती अशी स्टोअर होईल. पहिली रो ज्याला आपण 0 म्हणतो आणि पहिला कॉलम त्याला पण आपण 0 म्हटलेलं आहे. लक्षात ठेवा, गेल्या वेळेला पण मी सांगितलं होतं ह्याला इंडेक्सिंग म्हणतात आणि इंडेक्सिंगमध्ये नेहमी लक्षात ठेवा की सुरुवात ही 0 पासून होणार आहे आणि शेवट हा टोटल साईज -1. म्हणजे जर आपण 3 रो घेतो आहे तर 3 रोसाठीची पहिल्या रोला 0 इंडेक्स, दुसऱ्या रोला 1 इंडेक्स, तिसऱ्या रोला 2 इंडेक्स आणि इथे रो सगळ्या संपल्या. तसेच कॉलम बघा जे आपण दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये रिप्रेझेंट करणार होतो इंडेक्ससाठी, त्याच्यासाठी इथे पहिला 0 आहे. प्रत्येक रोमध्ये तुम्ही बघू शकता पहिला 0 आहे, दुसरा कॉलम येतो 1, तिसरा कॉलम 2 आणि चौथा कॉलम येतो 3. म्हणजे थोडक्यात जे ॲरेचं सगळ्यात पहिले एलिमेंट असेल ते मॅट्रिक्स 0 0 मध्ये स्टोअर होणार आहे. जो दुसरा तुम्ही डेटा किंवा दुसरी व्हॅल्यू द्याल ती 0 1 मध्ये, तिसरा 0 2 मध्ये, अशी पहिली रो होणार आहे. दुसऱ्या रोच्या वेळेला पुन्हा इथे पहिले जो रो नंबर आहे तो 1 असणार आणि मग पुढे पुन्हा 0 1 2 3 पर्यंत जाणार आहेत कॉलम आणि तिसऱ्या रोसाठी रो नंबर किंवा रो इंडेक्स ही 2 आहे आणि 0 1 2 3 असे कॉलमचे नंबर एक एक पुढे पुढे जाणार आहेत. त्याच्यानंतर याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं होणार आहे किंवा मेमरीमध्ये ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या कशा सिक्वेन्समध्ये स्टोअर होणार ते पण बघून घेऊया प्रत्येक सेलसाठी. तर पहिलं जे लोकेशन किंवा पहिली मेमरीमध्ये स्टोअर होणारी ही व्हॅल्यू मॅट्रिक्स 0 0 वाली व्हॅल्यू, त्याच्यानंतर दुसरी त्याच्यात पुढचं एलिमेंट त्या रोमधलं म्हणजे 0 1 वाली व्हॅल्यू, तिसरं म्हणजे 0 2 वाली, असे आपण पहिली रो कंप्लीट करणार. त्याच्यानंतर जे 5वं एलिमेंट असेल ते दुसऱ्या रोचा पहिलं आहे, कारण एका रोमध्ये आपण 4 घेतलेत म्हणून पुढचं एलिमेंट जे 5वं आहे ते दुसऱ्या रोचं पहिलं आहे. अशा प्रकारे आपण स्टोअर करून शेवटची एलिमेंट म्हणजे कुठली असणार आहेत ती म्हणजे शेवटच्या रोमधली शेवटची एलिमेंट जी असतील ती शेवटी स्टोअर होणार आहेत मेमरीमध्ये. म्हणजे जसं की इथे तुम्हाला दिसेल सेकंड लास्ट एलिमेंट आहे 2 2 वालं आणि लास्ट एलिमेंट आहे ते आहे 2 3 वालं. तर तुम्हाला इथे समजलं असेल की 2 डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर कसा करतात, त्याच्यामध्ये इंडेक्सिंग कसं दिलेलं आहे आणि मेमरीमध्ये हे इंडेक्सिंग किंवा त्याच्या व्हॅल्यू आहेत त्या स्टोअर कुठल्या सिक्वेन्समध्ये होणार आहेत. त्याचंच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करूया. आत्ता आपण घेतलं ते जिथे एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये 0 0 पासून 2 3 पर्यंत आपला ॲरे तो एक्सटेंड झालेला आहे किंवा ॲरेच्या सगळ्या इंडेक्सेस दिलेल्या आहेत. इनिशियलायझेशन करताना 2 वेने आपण करू शकतो. त्यातला एक वे मी इथे दाखवतो आहे. तिथे बघा इंटिजर मॅट्रिक्स 3 आणि 4 जे आपलं एक्झाम्पल आहे तेच आहे आणि त्याला आपण डायरेक्टली इथे व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकतो. जसं की आपण 1 डायमेन्शनलमध्ये बघितलं होतं की सिंगल आपण इथे एक
कर्ली ब्रॅकेट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिल्या होत्या त्या ॲरेच्या साईजनुसार. इथे आपण काय करतो आहे की ब्रॅकेट ओपन केले आणि त्याच्या आतमध्ये अजून एक ब्रॅकेट आहे. ही कशासाठी आहे तर पहिल्या रोसाठी, म्हणजे पहिलंच आहे 0 0 0 1 0 2 आणि 0 3, त्याच्यासाठी या पहिल्या जे कर्ली ब्रॅकेट दिले आहे त्यातल्या व्हॅल्यू आहेत, म्हणजे 10 20 30 40, म्हणजे 0 0 म्हणजे पहिल्या पोझिशनला 10, त्याच्यानंतर 20, मग 30 आणि मग 40 अशा इथे व्हॅल्यू असाइन होतील. इथे पहिली रो झाल्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट केलेली आहे आपण आणि कॉमा देऊन दुसऱ्या रोसाठी पुन्हा ब्रॅकेट ओपन केली. त्यातले एलिमेंट दिले 40 50 60 आणि 70. ते कुठे जाणार आहेत 1 0 1 1 1 2 आणि 1 3साठी. सिमिलरली पुन्हा कॉमा देऊन आपण थर्ड रोसाठी ॲड करून घेतलं आणि मेन जी ब्रॅकेट इथे ओपन केलेली होती तिथे कंप्लीट केली आणि सेमिकोलन दिलं. याच्याने काय होणार आहे की प्रत्येक लोकेशनला एक एक व्हॅल्यू इथे जाऊन असाइन होणार आहे. अजून एक टाईपचं डिक्लेरेशन इथे करता येतं किंवा इनिशियलायझेशन करता येतं डिक्लेरेशनच्या वेळेलाच. ते असं असतं की इंटिजर मॅट्रिक्स 3 4 जे आपलं नॉर्मल डिक्लेरेशन येते आणि इनिशियलाइज करण्यासाठी डायरेक्टली इक्वल टू देऊन आपण इथे व्हॅल्यू असाइन करून घेऊ शकतो. आता ह्या व्हॅल्यूसुद्धा एक्झॅक्टली ह्याच व्हॅल्यू आहेत ज्या खाली घेतलेल्या आहेत, म्हणजे तेवढ्याच आहेत. आता इथे तुम्हाला समजेल की रो आणि कॉलम 3 आणि 4 आपण घेतलेले आहेत, म्हणजे टोटल इथे व्हॅल्यू किती असणार आहेत तर 3 × 4 म्हणजेच 12 किंवा 12 व्हॅल्यू इथे आहेत. त्याच 12 व्हॅल्यू आपण इथे सलग दिल्यात. फक्त या फॉर्मॅटमध्ये काय होणार आहे की आपण एकच ब्रॅकेट ओपन केले, 12च्या 12 व्हॅल्यू सलग दिल्या आणि ब्रॅकेट क्लोज केली, सेमिकोलन दिली. इथे सी लँग्वेज काय करणार आहे तर पहिल्या रोमध्ये आपण किती कॉलम घेऊ शकतो तर 4, म्हणून पहिले 4 व्हॅल्यू 10 20 30 आणि 40 त्या पहिल्या रोला बसतील. पुढच्या 4 व्हॅल्यू म्हणजे 40 50 60 70 या दुसऱ्या रोला आणि 70 80 90 आणि 10 ह्या तिसऱ्या रोला जाऊन बसणार आहेत. तर तुम्हाला समजलं असेल इथे 2 टाईपचं इनिशियलायझेशन कसं आहे. अजून एका टाईपचं इनिशियलायझेशन आहे जे आपण प्रोग्रॅमिंगच्या वेळेला जास्त अजून डीपमध्ये बघू. फक्त मी तुम्हाला इथे एक आयडिया देऊन ठेवतो की जर आपण मॅट्रिक्स 0 0 असेल आणि इक्वल टू देऊन तिथे एकच व्हॅल्यू फक्त दिली तर काय होणार आहे 0 0 पोझिशनला ती व्हॅल्यू जाऊन बसेल. असं आपण प्रत्येक वेळेला मॅट्रिक्स म्हणजे ॲरेचं नाव लिहून पुढे जी इंडेक्स आहे ती स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये देऊन इक्वल टू लिहून जर एखादी व्हॅल्यू लिहिली तर त्या व्हॅल्यू त्या पोझिशनला जाऊन बसू शकतात. फक्त इथे बल्कमध्ये सगळ्या व्हॅल्यू कशा एकदम द्यायच्या त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल इनिशियलायझेशनचं दिलेलं आहे. तर 2 डायमेन्शनल ॲरे तुम्हाला समजला असेल आणि आता आपण बघतोय 3 डायमेन्शनल ॲरे. आधी आपण 3 डायमेन्शनल ॲरे म्हणजे ॲक्च्युली कसा रिप्रेझेंट होतो ते बघून घेऊया. तर तुम्हाला इथे दिसेल हा एक सिम्पल 2 डायमेन्शनल ॲरे ज्याच्यामध्ये टेबल लाईक स्ट्रक्चर आहे. इथे तुम्हाला दिसेल की हे सगळे कॉलम आहेत आणि इथे रो आहेत, म्हणजे 1 2 3 पहिली रो, 11 12 13 दुसरी रो, अशा सगळ्या इथे रो घेतलेल्या आहेत आणि हा एक 2 डायमेन्शनल ॲरे आपण घेतलेला आहे. आता सपोज याच्यावर अजून एक आपण 2 डायमेन्शनल ॲरे घेतला तर जो बरोबर ह्याच्या, आता मी इथे थोडा क्रॉस दाखवला आहे कारण तुम्हाला मागचा ॲरे दिसला पाहिजे, पण तो बरोबर ह्याच्यावर आपण ठेवला तर काय होणार आहे की एकाच वेळेला पुढेसुद्धा सगळ्या व्हॅल्यू आहेत आणि नंतर त्याच्या मागेसुद्धा इथे 9 व्हॅल्यू असतील. त्याच्यावर अजून एखादा ॲरे ठेवला तर काय होणार आहे, अजून एक लेयर आपण इथे क्रिएट करून घेतली 2 डायमेन्शनल ॲरेची. आणि जेव्हा आपण हे सगळं एकत्र ठेवतो तेव्हा त्याला काय म्हणतात, म्हणजे एकावर एक जेव्हा तुम्ही ॲरे ठेवाल तेव्हा काय होणार आहे तो 3 डायमेन्शनल ॲरे. कारण इथे पहिलं डायमेन्शन म्हणजे सपोज आपण घेतलं हे, म्हणजे प्रत्येक रोचं जे ते पहिलं डायमेन्शन, प्रत्येक कॉलमला जे आपण घेतलेलं आहे ते दुसरं डायमेन्शन आहे आणि असे 2 डायमेन्शन जे क्रिएट केले ते जर आपण एकावर एक ठेवले तर हे 1 2 3 हे सगळे 3rd डायमेन्शन होणार आहे. आता इथे मी जसं म्हटलं तसं ह्या सगळ्या रोज आपण घेतलेल्या आहेत आणि हे सगळे कॉलम आहेत हे प्रत्येक ॲरेसाठी कॉमन आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की 3 डायमेन्शनल ॲरे जेव्हा आपण बनवतो आहे तेव्हा जे 2 डायमेन्शनल ॲरे त्याच्या आतमध्ये असणार आहेत त्या सगळ्यांचे नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो हे सेम असणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला बेसिक आर्किटेक्चर इथे समजलं असेल, कॉलम रोज आणि 2 डायमेन्शनल ॲरे आणि 3 डायमेन्शनल ॲरे कसा बनतो ते. आता आपण त्याचंसुद्धा डिटेल बघून घेणार आहोत. तर डिक्लेरेशन बघून घेऊया 3 डायमेन्शनल ॲरेचं. सिम्पल डिक्लेरेशन आहे, तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल की पहिला डेटा टाईप, त्याच्यानंतर इथे ॲरेचं नाव आपण देतो आहे, त्याच्यानंतर आपण काय देतो आहे तर 3 डायमेन्शनसाठी 3 वेळा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण 3 व्हॅल्यू देणार आहोत. म्हणजे पहिल्या डायमेन्शनसाठी इथे साईज 1ला व्हॅल्यू असेल, दुसऱ्या डायमेन्शनसाठी साईज 2ला काहीतरी नंबर असेल आणि तिसऱ्या डायमेन्शनसाठी साईज 3ला. एक एक्झाम्पल त्याचं बघून घेऊया. जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं तेच मी इथे एक्झाम्पल घेतो आहे की INT 3 डायमेन्शन आणि इथे पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक व्हॅल्यू, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये. याच्याने काय होणार आहे की 3/4/8 असा एक 3 डायमेन्शनल ॲरे इथे क्रिएट झालेला आहे. सिम्पल इनिशियलायझेशनचं एक एक्झाम्पल इथे बघून घेऊया. जसं आपण बघितलं होतं याच्या आधीसुद्धा तसंच. तर इथे बघा, इथे एक वेगळा ॲरे मी घेतलेला आहे कारण इथे स्पेस आपल्याला कमी आहे सगळं दाखवण्यासाठी, म्हणून
टू डायमेन्शनल ॲरेचं इनिशियलायझेशन करण्यासाठीची पहिली मेथड आपण इथे बघतोय, जिथे इथे काय दिलेलं आहे की एक एक्स व्हेरिएबल किंवा एक्स ॲरे इथे घेतलेला आहे, ज्यामध्ये 2, 3 आणि 4 असं आपण त्याला डायमेन्शन दिलं आहे. म्हणजे पहिलं डायमेन्शन 2, दुसरं 3, तिसरं 4. आणि त्याच्यामध्ये किती व्हॅल्यू आता बसणार आहेत, तर 2 × 3 किंवा 2 × 3 म्हणजे किती होतील, तर 6 टोटल झाले. आणि 6 × 4 म्हणजे 24. म्हणजे टोटल 24 व्हॅल्यू आपण या ॲरेमध्ये स्टोअर करून घेऊ शकतो, ज्या आपण डायरेक्टली अशा असाइन करून इथे घेतलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. अजून एक मेथड जी तुम्हाला इथे खाली दिसेल, तिथेसुद्धा मी सेम डायमेन्शनचा ॲरे घेतलेला आहे, 3 डायमेन्शनल ॲरे, एक्स, 2, 3 आणि 4. इथे फक्त व्हॅल्यू असाइन करण्याची पद्धत एक वेगळी आहे. थोडक्यात त्याचं मिनिंग काय आहे की पहिला जो ॲरे आपण घेणार आहोत 2 डायमेन्शनमध्ये, तो त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर 3 रो आणि 4 कॉलम असतील. कारण इथे बघा इनिशियलाइज करताना आपण काय घेतलेलं आहे की किंवा डिक्लेअर करताना 3 रो आणि 4 कॉलम. आणि असे टोटल किती ॲरे आपण इथे घेतो आहे, तर 2 ॲरे घेतो आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की मेन आपली ब्रॅकेट ओपन केली आहे, अजून एक ब्रॅकेट आहे जी ॲरेसाठी ओपन केली आहे पहिल्या, आणि त्यातल्या प्रत्येक रोसाठी आपण एक इथे ब्रॅकेट ओपन केली आहे. पहिल्या रोमध्ये 4 एलिमेंट, दुसऱ्या रोमध्ये 4 एलिमेंट, तिसऱ्यामध्ये 4 एलिमेंट, आणि ॲरेचा तो मेन ब्रॅकेट ती कंप्लीट झाली. इथे कॉमा देऊन आपण इथे दुसरा 2 डायमेन्शनल ॲरे लिहायला घेतलेला आहे, त्यातल्या व्हॅल्यू इथे देतो आहे. त्याची ब्रॅकेट ओपन झाली, त्यातल्या पहिल्या रोसाठी ब्रॅकेट ओपन, त्याचे 4 एलिमेंट, ब्रॅकेट क्लोज, कॉमा देऊन पुन्हा दुसऱ्या रोसाठी इथे 4 एलिमेंट, ब्रॅकेट क्लोज, परत तिसऱ्या रोसाठी 4 एलिमेंट आणि ब्रॅकेट क्लोज. आणि शेवटी इथे मेन ॲरेची ब्रॅकेट क्लोज झाली. आणि जो 3 डायमेन्शन ॲरे आपण इथून स्टार्ट केला होता इनिशियलाइज करण्यासाठी, त्याची ब्रॅकेट इथे क्लोज झाली आणि सेमिकोलन. अशा प्रकारे इथे 3 डायमेन्शनल ॲरे डिक्लेअर झालेला आहे आणि त्याचं इनिशियलायझेशनसुद्धा आपण करून घेतलेलं आहे. मला वाटतं 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन दोन्ही टाईपचे ॲरे तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात आले असतील. जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. Subscribe for more and please do like, comment and share.